मराठा आरक्षणात आता सोयऱ्यांमुळे नवा तिढा निर्माण झालेला आहे। सोयरे शब्द सरकारने दिला होता आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील मागे हटायला तयार नाहीयेत। तर गिरीश महाजन यांनी नातेसंबंधातील सर्वांना आरक्षण देता येणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे पुन्हा राजकारण सुरू झालंय। विरोधक आणि मराठा क्रांती मोर्चाने काय भूमिका घेतलेली आहे पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची चिन्ह दिसत असतानाच सोयरे शब्दावरून वाद निर्माण झालाय। मराठा समाजाला सरसकट आरक्षण आणि सोयऱ्यांचाही त्यात समावेश करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे। मात्र नियमानुसार जरांगे पाटलांची मागणी मान्य करणं शक्य होणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं। तर पुन्हा चर्चा करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे। मात्र गुरुवारी चर्चेला ब्रेक लागला, हेही नाकारता येणार नाही। त्यांनी लिहिलेले चारही शब्द सोयरे तुमची व्याख्या वेगळी, त्यांची व्याख्या काय काल विचारलं मग सांगा ना, तू म्हणून सांगा ना तुमची व्याख्या काय। ते म्हणते त्याचा पुतण्या सोयरा होत असतो का? पागल समजता का तुम्ही आम्हाला? जरांगे पाटलांच्या सोबतची कालची चर्चा फिसकटल्यानंतर आता सरकार पुढचं काय पाऊल टाकणार? आणखी एकदा शासन भेटेल, त्यांना आणखी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल। शासन आपले काय प्रयत्न सोडणार नाही आणि दोन्ही समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही। मनोज जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर माघार घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी साधली। शब्द पूर्ण करू शकत नसाल तर भेटायला कशाला गेले असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। तर छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर उपरोधिक टीका केली। आई वडिलांची जी दुसरं मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे। अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे होईल ती साखळी, त्या सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे। सगळा जो वाद उभा केलाय या महायुतीच्या सरकारने केलेला वाद आहे। हा वादाची सुरुवातच त्यांनी केली। कशाला त्यांना आश्वासन द्यायला पाहिजे होता? कशाला सगळे जाऊन भेटायला पाहिजे होता? तुम्ही जर भेटलात तर मग शब्द पूर्ण करा। शब्द पूर्ण करणार नसाल तर भेटलात कशाला? मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीवर मराठा समाजातून काय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत हे आता पाहूया। ही जे काय मागणी पुढे येते आईची जात लावण्याची, केवळ मराठ्यांसाठी नसून ही सर्वांसाठी आहे आणि याचीच व्याख्या काही लोक रक्ताचे नाते म्हणून सांगतायत। वडील, वडिलाचा भाऊ, वडिलाचा मुलगा, वडिलाशी संबंधित सर्वजण जातीचा फायदा घेतात। मग आई व आईशी संबंधित का नसावं? तर आईची जात ही कुठेही लावल्या जात नाही। कोणत्याही समाजामध्ये असेल किंवा कायद्या कानूनमध्ये असेल तसं कुठेही नमूद केलेलं नाहीये की आईची जात ग्राह्य धरल्या जाते। नवऱ्याचीच जात ही त्याच्या मुलांना असेल किंवा नातेवाईकांना असेल ती लावल्या जाते। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। तर राज्य सरकारनं नियमांकडे बोट दाखवलंय, त्यामुळे तिढा निर्माण झालाय। मात्र चर्चेची दारं दोन्ही बाजूकडून खुली असल्यानं या वादावर तोडगा निघण्याची आशा अजूनही कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।